नरनाळा किल्ला व परिसरात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता असून गुंतवणूक वाढीसाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. येथील ऐतिहासिक वारसा आणि समृद्ध निसर्गामुळे हा परिसर पर्यटन नकाशावरील महत्त्वाचे डेस्टिनेशन ठरणार असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले. नरनाळा निसर्ग पर्यटन महोत्सवानिमित्त इन्व्हेस्टर मीटचे आयोजन मेळघाट टायगर रिट्रीट येथे करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार संजय गावंडे, उपवनसंरक्षक राहुल सिंग टोलिया यांच्यासह जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील अनेक व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकारी मीना म्हणाल्या की नरनाळा किल्ल्यासह मेळघाट व्याघ्र प्रकल्प, धरण परिसर आणि इतर नैसर्गिक स्थळे पर्यटकांसाठी आकर्षक ठरू शकतात. येथे इको रिसॉर्ट, इको स्टे, निसर्गाधारित उपक्रम, कृषी पर्यटन, बोटिंग आदी व्यवसायाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे स्थानिकांसाठी पूरक रोजगार निर्मिती होणार असून सांस्कृतिक वारसा, वनसंपदा आणि पर्यावरणाचे जतन करतच पर्यटन विकास साधला जाणार आहे. परिसरात गुंतवणूक वाढवून स्थानिकांना व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आवश्यक परवानग्या व प्रशासकीय प्रक्रियेसाठी पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अनेक व्यावसायिकांनी गुंतवणुकीची तयारी दर्शवली. स्थानिक व्यावसायिक आणि बाहेरील गुंतवणूकदार यांच्यात भागीदारी व व्यवसाय वृद्धीच्या शक्यतांवर चर्चा झाली. विषयाला गती देण्यासाठी दर महिन्याला बैठक घेऊन पाठपुरावा केला जाणार असून या परिसरात प्रथमच अशा प्रकारची बैठक झाल्याबद्दल गुंतवणूकदारांनी प्रशासनाचे आभार मानले.